नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बिलकुलही हात न भरवता लोणी बनवणार आहे। तर त्यासाठी जी रोज साय मी काढलेली होती फ्रीजमध्ये, त्यामध्ये सुरुवातीलाच त्यामध्ये विरजण लावलेलं होतं आता। आणि विरजण लावताना ते रोज शक्यतो हलवत राहायचं आहे, म्हणजे ताक हे कडसर लागत नाही। आता हे आदल्या दिवशीच मी रात्री काढून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजेच हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर रात्रभर हे असं फर्मंट होऊन वरती येतं फुगून, त्याच्यामुळे लोणी करायला एकदम सोपं जातं। मिक्सरमध्ये नाही फिरवलं तरी पण चालतं किंवा ब्लेंडरचाही इथे उपयोग न करता एकदम सोप्या पद्धतीने असं मी सांगणार आहे। तर या प्रकारे हे हलवून घ्यायचं आहे आणि यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे। हे दुसऱ्या दिवशी एकदम फुगून वरती आलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता ज्या पातेल्यामध्ये लोणी कढवायचं आहे, म्हणजे तूप कढवायचं आहे, ते पातेलं घ्यायचं आहे मोठं। मी यामध्येच हे लोणी कढवणार आहे। तर आता या पातेल्यामधलं सर्व जी साय आहे ती यामध्ये ओतायची आहे। या पातेल्यामध्ये सर्व हे काढून घ्यायचं आहे। आता ज्या पळीने तूप हलवणार आहे ती पळी किंवा चमचा घ्यायचा आहे आणि यामध्ये या पातेल्यामध्ये जेवढं लागलेलं आहे ही साय ती सर्व व्यवस्थित काढून घ्यायची आहे। एक ग्लास मी इथे पाणी ओतून हे स्वच्छ असं करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवायचं आहे। तर ह्या मोठ्या पातेल्यात ही रवी घालून गोल असं हटवून घ्यायचं आहे, म्हणजेच असं फिरवून घ्यायचं आहे गोल। जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट पण याला लागत नाही। ज्यावेळेस साय ही फुगून वरती येते लगेच लोणी हे तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही। मिक्सरला तरी एक 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 बॅच करून फिरवत राहावं लागतं। हे पहा, लगेच वरती आलेलं आहे। मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही। एकदम सोपी अशी ही आयडिया आहे। नेहमी मी या प्रकारेच हे लोणी करते, त्याच्यामुळे जास्त भांडे पण पडत नाही, जास्त कष्ट पण लागत नाही। हे पाहू शकता। फक्त साय ही व्यवस्थित फर्मंट झाली पाहिजे, म्हणजे रात्री हे काढून ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर एकदम अर्ध पातेले असेल तर पाऊण पातेलं त्याचं होतं, म्हणजे असं फुगून येतं। मग त्यानंतर हे लोणी लगेच निघून येतं वरती, त्याच्यामुळे इथे ब्लेंडरची मिक्सरची बिलकुल गरज लागत नाही। हे पहा, लगेच वरती आलेलं आहे। हे लोणी लगेच तयार होतं। आता यामध्ये मी जे एक ग्लास पाणी ह्या पातेल्यामध्ये घातलेलं होतं ते पाणी यामध्ये ओतायचं आहे। आता हे जे पातेलं होतं यामध्येच मी रोजची साय ही काढत होते आणि या पातेल्यामध्ये मला हे लोणी कढवून घ्यायचं आहे। त्याच पातेल्यामध्ये मी हे फिरवत आहे। आता पाणी ओतल्यानंतर एकदा दोनदा असं फिरवून घ्यायचं आहे। अगदी हलकं असं फिरवलं तरी पण लगेच गोळा वरती येतो। हे पहा, आता यामधलं जे ताक आहे ते काढून घ्यायचं आहे। आता त्यासाठी ही जी रवी आहे ही व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि हे जे पहिलं पातेलं आहे त्यामध्ये ही रवी ठेवायची आहे। आणि आता लोणी हे या पळीच्या साहाय्याने साईडला करून घ्यायचं आहे। असं केल्याने हात बिलकुलही भरत नाही।
आता इथे जे पाणी मी वापरलेलं आहे ते नॉर्मल टेम्परेचरचंच आहे. तुम्ही इथे थंड पाणी फ्रीजमधलंही वापरू शकता. हे ताक जरा जास्त घट्ट वाटतं आहे मला, म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे. आता हे साईडला करून घ्यायचं आहे. साईडला केल्यानंतर या पातेल्यामध्ये हे ताक ओतून घ्यायचं आहे. आता परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घालून परत आता हे व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे धुवून घ्यायचं आहे लोणी. म्हणजे त्यामधलं आतमध्ये जे ताक साचलेलं असतं ते पण बाहेर निघून येतं. हे पहा, इथे हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. हात बिलकुलही भरलेला नाही. आता याच पद्धतीने ह्या पातेल्यामध्ये हे पाणी ओतायचं आहे. हे जे ताक या पातेल्यामध्ये काढलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लोणी हे पडलेलं आहे. आता हे लोणी काढून घ्यायचं आहे. या पळीच्या साहाय्याने हे लोणी काढून घ्यायचं आहे. हात घालायची गरज पण नसते. हे पहा, सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. इथे हे ताक तयार झालेलं आहे. आता या ताकाचं तुम्ही कढी करू शकता किंवा पनीरही करू शकता किंवा ढोकळाही खूप छान होतो रवा घालून. आता हे जे लोणी आहे ते 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आता टाकून द्यायचं आहे आणि ह्या रवीच्या साहाय्याने हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलं ना 2-3 पाण्यामध्ये, मग त्याला जास्त बेरी पण राहत नाही आणि तूप हे एकदम रवाळ असं होतं. हे पहा, फक्त एक करायचं आहे तुम्हाला. ज्या पातेल्यामध्ये, म्हणजे स्टीलचंच पातेले घ्यायचं आहे. गेल्या वेळेस मी ॲल्युमिनियमची कढई वापरली होती, पण बरेच जण म्हटले की स्टीलची कढई किंवा स्टीलचं पातेलं तुम्ही वापरत जा, म्हणून मी आज हे मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता हे पाणी मी टाकून देणार आहे. आता हे दुसरा वेळेस स्वच्छ धुवून घेत आहे. या रवीनेच हे धुवून घ्यायचं आहे. हात घालायची त्यामध्ये काही गरज नाही. पण हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे चाळणीने, कारण यामध्ये थोडंसं लोणी असतं पाण्यामध्ये, ते पण निघून येतं. हे पहा, इथे हे मी गाळून घेतलेलं आहे आणि आता ही चाळणी अशी हलवायची आहे. हलवल्यानंतर सगळं लोणी हे जमा होऊन येतं. हे पहा, म्हणजे पाण्याने धुतल्यानंतर लोणी वायाला पण जात नाही आणि हे गाळून घेतल्यामुळं एवढं लोणी चमच्याभर यामध्ये निघालेलं आहे. आता हे यामध्ये टाकायचं आहे. आता इथे 2 ते 3 पाण्यामध्ये मी हे धुवून घेतलेलं आहे. आता हे लोणी कढवून घ्यायचं आहे. मी इथे पाहू शकता माझा अजिबात हात भरलेला नाही आहे. आता हे जे लोणी आहे हे रवीनीच असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे रवी ही स्वच्छ निघते आणि रवीला जे लोणी लागलेलं आहे ते पण निघून येतं. सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा आहे.
ही रवी अशी गरम लोण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. सुरुवातीला जी पळी वापरलेली होती त्याच पळीचा इथे वापर करायचा आहे आणि हे वितळलेलं लोणी या रवीवर इथे टाकायचं आहे. म्हणजे रवीला लागलेलं जे लोणी आहे ते सर्व निघून येतं. हे पहा, इथे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे सारखं हलवत राहायचं आहे. स्टीलच्या पातेल्यात मी मागच्या वेळेस केलं होतं एकदा, तर एकदम पटकन होतं. ॲल्युमिनियमच्या भांड्यांपेक्षा स्टीलच्या भांड्यामध्ये पटकन लोणी कढून होतं. आता गॅस मी इथे फुल करणार आहे आणि हे सारखं हलवत राहायचं आहे. म्हणजे खाली भांड्याला अजिबात लागत नाही किंवा भांडं अजिबात हे पातेलं काळं वगैरे होत नाही. थोडंसं उतू यायला लागलं की गॅस हा मीडियम करायचा किंवा छोटा करायचा. हे पहा, इथे हे लोणी आता होतं चाललेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. थोडासा आता मी इथे फुल गॅस केलेला आहे. हे पहा, इथे या प्रकारे असा फेस आला की गॅस हा बंद करायचा आहे. हा फेस वरती आला की म्हणायचं आपलं तूप हे कढवून झालेलं आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं हलवत आहे. पातेलं खाली उतरवून घ्यायचं आहे. आता तूप हे गाळून घ्यायचं आहे. पातेलं घेतल्यामुळे तूप गाळायला खूप सोपं जातं खरं तर. आता ही गाळणी यावरच अशी निथळत ठेवायची आहे. या पातेल्याला लागलेलं सगळं तूप मी हे काढून घेतलेलं आहे. या चाळणीमध्ये ओतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही. बिलकुलही हे पातेलं भरलेलं नाही. पहा, 2 ते 3 वेळा लोणी धुतल्यानंतर एवढीच बेरी निघते. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.